बेहची परम महाशांती. आज आपण कर्माचा सिद्धांत समजून घेऊयात. बापूजी आपल्याला सांगतात की कर्माचा सिद्धांत हा कोणीही परमेश्वराने बनवलेला नाही. आत्मा जेव्हा निराकार अवस्थेतून आकारी आणि मग साकारी अवस्थेत येतो, तेव्हा हा सिद्धांत आपोआपच विकसित होतो. वरच्या अत्युच्च लोकात जिथे फक्त संकल्पांची भाषा असते, तिथेही जे काही विचार केले जातात ते कारण शरीरात नोंदवले जातात. आवाज नसतो, पण संकल्प हेच बोलणे असते. आणि जे काही संकल्प झाले ते कारण शरीरात रेकॉर्ड झालेले असतात. म्हणूनच कारण शरीर हेच सुख आणि दुःखाचे मूळ आहे. जे काही नोंदी तिथे आहेत त्याचे फळ आत्म्याला कधी ना कधी भोगावेच लागते. परमेश्वराने तर प्रथम श्रेणीची दुनिया निर्माण केली होती, निराकारी दुनिया, मग फरिश्त्यांची दुनिया, मग देवतांची आणि मग नंतर माणसांची. पण या सगळ्या अवस्थांमध्ये आत्म्याने जे विचार केले, जे कर्म केले, ते सगळे कारण शरीरात जमा झाले. म्हणून प्रत्येक आत्म्याने हे समजून घ्यायला हवे की कर्म सिद्धांत हा परमेश्वराने बनवलेला नाही, तर आत्म्याच्या प्रवासातच तो आपोआप निर्माण झाला आहे. त्यासाठी कोणी दुसरा जबाबदार नाही. परम शांती.